आता हे मुलं आहेत बरोबर ना इथं, आता हे मुलं आले होते ना सगळे, ते मध्ये गेले बागेमध्ये, त्यांचं अशी भनभन एखादं कसं पिसाळलेलं कुत्रं असतं तशी त्यांची परिस्थिती, त्यांचं मन लागत नाही एका ठिकाणी, भनभन डोक्यामध्ये पिसाळल्यासारखी. आणि मग हे करू का ते करू, मधून सारखा फोन येतोय, सारखा फोन घेतोय, काही कामाचा नाही बरं का फोन, तू कुठे आहे काय करतोय आणि काय झालंय तुझं, हे फालतू फोन. आणि विचार करा, यांना शिकण्याची इच्छा नाही, फक्त यांना स्वतःच्याच मेंदूमध्ये जे खिचडी आणि घाण घुसली ती घाण एकमेकाच्या डोक्यात टाकायची इच्छा आहे. हे बघा यांच्या दोघांकडे वया आणि पेन आहे, तुमच्या कोणाकडे वही पेन आहे का? आणि म्हणून ही माणसं 42 लाख कमावतात. का बरं? त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट शिकण्याची काय आहे, तयारी आहे, आणि शिकण्याची लक्षणं सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे. बरोबर आहे की नाही? तुम्ही जर शिकलात तरच शिका आणि समृद्ध व्हा. जो पढेगा वही आगे बढ़ेगा. वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल. हे म्हणी फक्त आपण शाळेत लावायच्या, गावात लावायच्या, भाषणं ठोकायची, प्रत्यक्ष अंमलात आणायच्या. यांनी अंमलात आणल्या. आपल्या सगळ्यांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना कान धरून त्यांचे असे फटके देऊन त्यांना असं वळणं लावलंय, तरच भविष्य काय आहे त्यांचं उज्ज्वल आहे. काय वाटतं तुम्हाला? राईट.